गणपती बाप्पा मोरया। तर येत्या काही दिवसातच गणपती बाप्पांचं जोरदार असं आगमन होणार आहे आणि सगळीकडे त्याची तयारी चालू आहे। आणि गणपती बाप्पांचं आवडतं खाद्य म्हणजेच आपण मोदक बनवणार नाही तर मग काय बनवणार। तर आज मी मस्त मोदकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। एकदम परफेक्ट अशी रेसिपी असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, थोडीशी चमचाभर साखर आणि चमचाभर तूप घेऊन याला आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। जेव्हा पाणी उकळतं त्यानंतर त्यामध्ये आपण तांदळाची पिठी घालणार आहोत। तर आता सध्या बाजारामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर मोदकासाठी स्पेशल अशी पिठी मिळते, तुम्ही ती घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये तांदूळाची जी पिठी असेल ती वापरू शकता किंवा आंबेमोहर तांदूळ असेल, इंद्रायणी तांदूळ असेल त्याची पिठी सुद्धा तुम्ही करून वापरू शकता। तर जेवढं पाणी आहे तेवढीच पिठी आपल्याला इथे घ्यायची आहे। एकाच एक प्रमाण याचं राहणार आहे, ज्यामुळे आपली जी तांदळाची पिठी किंवा जी उकड आहे ती एकदम परफेक्ट होते। बऱ्याच वेळा मोदक केल्यानंतर जेव्हा आपण ते उकडतो किंवा स्टीम करतो तेव्हा त्याला क्रॅक जातात, तर ते जाऊ नये किंवा एकदम परफेक्ट पातळ असा आवरण असलेला मोदक साच्यामध्ये कसा करायचा हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब आणि फॉलो करा। आता मी गॅस बंद केलेला आहे, पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आता थोड्या वेळ झाकण ठेवून थोडंसं मिक्स केले आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण रेस्ट देणार आहोत। तोपर्यंत आपण आता तयार करूयात त्याचं आतलं सारण। आता मोदकाचं जे सारण आहे ते बनवण्याची पद्धत थोडीशी माझी वेगळी आहे। 1-2 गोष्टी मी एक्स्ट्रा घालते। तर इथे 1 ते 1.5 चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे आणि या तुपामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी खसखस। आता बरीच लोक खसखस घालतात, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल, हे टोटली ऑप्शनल आहे। तर 1 टीस्पून म्हणजे छोटा चमचाभर असेल ही खसखस। त्यानंतर 2 मोठे चमचे इथे मी काजू आणि बदाम थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत बारीक आणि ते घालणार आहे। आता बरीच लोक ड्रायफ्रुट्स वगैरे घालत नाहीत, परंतु मला पर्सनली खूप आवडतात, कारण यामध्ये तुम्ही बेदाणे सुद्धा घालू शकता, काजू बदाम सुद्धा घालू शकता। मस्त बारीक चॉप करून घेतलेत की ते मोदकाच्या सारणामध्ये खूप छान लागतात। आणखीन एक पदार्थ आहे जो या सारणाला अतिशय उत्तम अशी चव देतो, पुढे जाऊन सांगणारच आहे। तर इथे 1 नारळ घेतलेला आहे आणि त्याचं खोवून घ्यायचं आहे किंवा वरचं साल काढून मिक्सरमधून सुद्धा तुम्ही याला घेऊ शकता। तर झटपट बनवायचे असतील तर मिक्सरमध्ये तुम्हाला योग्य वाटत असेल तर मिक्सरमध्ये काढा। आता इथे जे प्रमाण असणार आहे, जेवढं नारळ आहे तेवढाच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे। म्हणजे जर 1 कप नारळाचा जो चव आहे तो निघाला असेल तर 1 कप एवढा गूळ वापरायचा आहे। इथे सुद्धा एकाच एक प्रमाण राहणार आहे। जर तुम्हाला यापेक्षा कमी हवं असेल तर तुम्ही ते कमी घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर ग्रॅममध्ये सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता। जेवढं नारळ आहे तेवढाच तुम्ही गूळ घेऊ शकता। तर आता हे गूळ मेल्ट होईपर्यंत मी सारण बाजूला ठेवलेलं आहे। तोपर्यंत इथं ही जी तांदळाची उकड आहे ती आपण गरम गरमच काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला हाताला सोसेल इतपत असेल तर तुम्ही हाताने मळू शकता किंवा तुम्ही जे आपल्याकडे मॅशर असतं पावभाजीचं, त्या पावभाजीच्या मॅशरने चांगली ही पिठी जी आहे मळून घ्यायची आहे। इथे एक महत्त्वाची टिप अशी असते की जेव्हा तुम्ही ही पिठी मळता तेव्हा ती जितक्या वेळ आणि जितकी छान पद्धतीने मळता तेवढंच आपलं बाहेरचं आवरण जे आहे ते मस्त असं लवचिक होतं। जर तुम्हाला हाताने मोदक तयार करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा ही पिठी एकदम परफेक्ट आहे, हे प्रमाण एकदम योग्य आहे। तर मी आज तुम्हाला साच्यामध्ये दाखवणार आहे, कारण आपण थोडेसे झटपट बनवतो आहोत, हाताने करायला थोडासा वेळ जास्त लागतो। इथे बघा मस्त मौसूत अशी पिठी मस्त मळून झालेली आहे। थोडंसं तूप घालून मी याला पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊन आपण याला बाजूला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपलं सारण तयार होत आहे। त्यामध्ये गूळ जो आपण घातलेला आहे तो जरा वितळतोय आणि त्यामुळे मी तोपर्यंत इथे पिठी चांगली मळून घेतलेली आहे। तर ही मळण्याची जी प्रक्रिया आहे 7 ते 8 मिनिटं लागू द्या, परंतु अगदी व्यवस्थित जर मळली तर आपले मोदक जे आहेत ते अतिशय सुंदर होतात आणि न फाटता, म्हणजे बराच वेळा क्रॅक जातो त्याला, तर तो क्रॅक जात नाही, ड्राय पडत नाहीत। तर इथे बघा मस्त अशी पिठी तयार आहे। इथे दुसरीकडे बघितलं तर सारण आता गूळ मेल्ट झालेला आहे, त्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर मी थोडीशी घातलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही घालू शकता मिल्क पावडर। मिल्क पावडरने छान अशी खव्याची चव याला येते
आणि खूप छान याची टेस्टसुद्धा लागते. जर तुमच्याकडे खवा असेल तर खवाही घालू शकता. ऑथेंटिक पद्धतीने बघायला गेलं तर यामध्ये फक्त गूळ, नारळ, वेलची पूड घातली जाते किंवा खसखस घातली जाते, परंतु या 1-2 गोष्टी मी थोड्याशा एक्स्ट्रा घातलेल्या आहेत थोडंसं चवीमध्ये बदल होण्यासाठी. कारण बऱ्याच वेळा आपण तेच पदार्थ करून खातो, परंतु थोडासा त्यामध्ये बदल करून बघितला तर ते खाणाऱ्यालाही आवडतं. आता मोदकाचा साचा मी अशा प्रकारचा वापरणार आहे. बाजारामध्ये प्लास्टिकचे सुद्धा येतात किंवा अशा प्रकारचे सुद्धा येतात, तर जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. तर इथे या साच्याला सगळ्यात आधी थोडंसं तूप लावून आपल्याला घ्यायचं आहे, ज्यामुळे जेव्हा आपण मोदक करू तेव्हा तो एकदम व्यवस्थित न चिटकता बाहेर येईल. तर या साच्याला मी घेतलेला आहे तूप लावून आणि आता थोडीशी पिठी घ्यायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने वाटलंस तर तुम्ही तुमच्या हाताला जर ती चिकटत असेल तर तुपाचा वापर करून एकदम छान आणि पातळ लेयर सगळ्या बाजूने आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने मी पिठी जी आहे ती बोटाने दाबून घेत आहे आणि कुठेही मधला भाग फुटता कामा नये. इथे तुम्ही तुपाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, ज्यामुळे आतला जो आकार आहे तो मस्त होतो. आणि बऱ्याच वेळा साच्यामध्ये जेव्हा आपण मोदक करतो खूप जणांची जाड अशी बाहेरचा लेयर येतो, तर तो खाताना फारसा चांगला लागत नाही. तर त्यामुळे इथे मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे एकदम पातळ लेयर देऊन मी सगळ्यात शेवटी तुम्हाला मोदक दाखवणार आहे की त्याचं बाहेरचं आवरण खूप छान असं पातळ येत आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण बाजूने मी याला कव्हर करून घेतलेला आहे या पिठीने, तांदळाच्या पिठीने. आणि आता यामध्ये आपण सारण थंड झाल्यावर घालणार आहोत. जे सारण आपण तयार केलेलं होतं ते थोडंसं घट्ट झालं की मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. खूप घट्ट पण करू नका, नाहीतर ते वातड होतं, कारण थंड झाल्यानंतर गूळ पुन्हा एकत्रित येतो किंवा जास्त घट्ट होतो. तर सारण थंड झाल्यावर यामध्ये घालायचं आहे आणि आणखीन थोडंसं पीठ घेऊन आपल्याला असं वरच्या बाजूने पाण्याच्या सहाय्याने हे चिकटवून द्यायचं आहे. तर एकदम परफेक्ट मोदक होतात. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की मोदक तुम्ही जर हे चांगले चिकटवले नाहीत तर जेव्हा तुम्ही उकडायला ठेवता, स्टीम करायला ठेवता, तेव्हा तो खालचा लेअर आहे तो चिकटून बसतो. तर तसं होऊ नये म्हणून पाण्याने अगदी व्यवस्थित आपल्याला ते चिकटवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघा इथे छान मोदक आहे, परंतु इथे वरच्या भागामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की पिठी थोडी जास्त आहे. तर बोटाच्या सहाय्याने थोडासा आकार देऊन ही जी एक्स्ट्रावाली पिठी आहे ती मी काढून घेते आहे, ज्यामुळे खाताना जास्त पीठ आपल्याला कुठे लागणार नाही आणि मस्त काठोकाठ सारण मी भरलेलं आहे. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला कट करून दाखवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. तर इथे मी एका चाळणीवर जे हळदीचे पानं असतात ते घेतलेले आहेत. नसेल तर तुम्ही एखादा नॉनस्टिक पेपर वापरू शकता, तोही नसेल तर डायरेक्ट चाळणीला तेल किंवा तूप लावा, साधारणतः तूप लावा आणि हे जे सगळे मोदक आहेत ते ठेवू शकता किंवा तुम्ही मलमलचा कपडासुद्धा याच्या खाली ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूने मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये. तर अशा प्रकारे साच्याच्या सहाय्याने एकदम सोप्या पद्धतीने मोदक होतात, झटपट होतात. जर तुम्हाला हाताने करायची सवय असेल, हाताने कळ्या पाडून करायची सवय असेल तर तसंसुद्धा तुम्ही या पिठीने करू शकता. हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. तुमचा मोदक जो आहे तो कुठेही फाटणार किंवा तुटणार नाही. तर इथे मी आणि सिया आम्ही दोघी बसलो होतो, कारण सिया पण शिकत आहे मोदक कसे करायचे ते. तर तिचाही हट्ट चालू होता की मम्मा मला पण शिकायचं. तर आम्ही दोघीही मस्त बसलेलो आहोत आणि हे जे काम आहे थोडंसं वेळखाऊ असतं, परंतु त्यातून निघणारं जे आउटपुट असतं ते एकदम भारी असतं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त माझा मोदक तयार झालेला आहे आणि सिया ट्राय करते आहे. तर सगळ्यात कोपऱ्यात जो शेवटी छोटासा मोदक आहे तो सिंहाचा आहे. आणि असे सगळे मोदक मी इथे पानामध्ये ठेवून घेतलेले आहेत. खाली पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे स्टीमरमध्ये मी ही चाळणी ठेवलेली आहे. आता थोडंसं केसर असेल तर यावर केसर घालून घ्या, कारण त्या केसरने छान असा रंग येतो मोदकाला, थोडीशी चवसुद्धा येते. आणि हळदीच्या पानात केल्यामुळे हळदीच्या पानाचा एक वेगळा सुगंध या पिठीला लागतो आणि मोदकाची चव त्याच्यामध्ये आणखीन जास्त भर पडते. तर आता हे स्टीम होण्यासाठी साधारणतः 12 मिनटं मी ठेवलेले होते. 12 ते 13 मिनटं तुम्ही ठेवू शकता. आणि इथे तुम्ही बघाल तर मस्त असे स्टीम झालेले आहेत. कुठल्याही मोदकाला तुम्ही बघू शकता क्रॅक गेलेला नाहीये आणि हे सगळे मोदक मस्त असे स्टीम झालेले आहेत, चांगले वाफलेले आहेत आणि केसरचा रंग तुम्ही याला बघू शकता, मस्त असा तो रंगही आलेला आहे. तर आता या मोदकाला अगदी 5 मिनटं थोडंसं इथे सेट होऊ द्या आणि त्यानंतर आपण याला सर्विंगला घेणार आहोत.
तर मस्त मोदक तयार आहेत गणपती बाप्पांसाठी आणि आणखीन बऱ्याच प्रकारचे मोदक आपण इथून पुढे बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही आपल्या या prajaktaskitchen.com या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो किंवा सबस्क्राईब नक्की करून ठेवा। आणि इथे तुम्ही बघू शकता बाहेरचं आवरण मस्त असं पातळ आहे आणि आतमध्ये खूप छान रसरशीत असं सारण आहे। तर अशा पद्धतीने एकदा मोदक नक्की करून बघा आणि सर्व करताना गरम गरम तुपाची धार घालायला विसरू नका। तर खूप छान चवदार असे मोदक गणपती बाप्पांना तर आवडतीलच, तुम्ही सुद्धा आवडीनं खाताल असे मस्त मोदक तयार झालेले आहेत। तर भेटूयात एका नवीन मोदकाच्या रेसिपीमध्ये, किंवा जर तुम्हाला मोदकाचे काही प्रकार शिकायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा, मी ते प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।